मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड, ख्रिश्चनांना नॅशनल काउन्सिल ऑफ चर्च, पण हिंदूंसाठी काय असं विचारलं तर काही मिनिटं वेळ घेऊन विचार करावा लागतो. जो देश हिंदूंचा, जिथे हिंदू संस्कृती वाढली विस्तारली, त्याच ठिकाणी हिंदू मंदिरे आणि पर्यायाने हिंदू धर्म हा वाऱ्यावर आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ता काळात तिरुपती बालाजीच्या प्रसादात चरबी मिसळल्याच्या प्रकारामुळे मोठा गजब उडाला आहे. त्यातूनच सनातन धर्म रक्षा मंडळ या संकल्पनेची चर्चा होऊ लागली आहे. नमस्कार, उत्तम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. YCRP सरकारने अर्थात जगनमोहन सरकारने स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपतीच्या प्रसाद समितीत प्राण्यांच्या चरबीमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आंध्र प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध सिने अभिनेते पवन कल्याण यांनी तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात जनावरांच्या चरबी भेसळ प्रकरणी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या विषयावर बोलताना पवन कल्याण म्हणाले, तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याची बातमी ऐकून मी तर स्तब्ध झालो. या प्रकरणी तात्कालीन YCP सरकारने नियुक्ती केलेल्या TTD बोर्डाला उत्तर द्यावे लागेल. तसंच आमचं सरकार हे अशा हिंदू धर्मांच्या मुळावर उठलेल्या लोकांवर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. त्यांनी या घटनेला हिंदूच्या धार्मिक भावनांचा अपमान देखील म्हटले. ते असंही म्हणाले की आता खऱ्या अर्थाने वेळ आली आहे की देशभरातील मंदिरांशी संबंधित प्रश्नांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्मरक्षा मंडळ स्थापन झाले पाहिजे. दरम्यान सध्या देशभरात फक्त हिंदूंचीच कुचंबणा पाहायला मिळते. मालक असून घराचा चोर म्हणती तयास अशी अवस्था हिंदू समाजाची झाली आहे. इतर धर्माचा प्रत्येकजण आपापल्या धर्माशी आणि आपल्या धर्मविचाराशी प्रामाणिक राहत कायमच हिंदूचा द्वेष करत आलाय. त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन हे आघाडीवर आहेत. त्याचीच प्रचिती तिरुपती बालाजीच्या प्रसाद प्रकरणातून दिसून आली आहे. YSR रेड्डी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि त्यांच्या मुलाने देखील त्याच मार्गाचा अनुनय केला. म्हणून आपल्या धर्ममार्तंड लोकांना खुश करण्यासाठी हिंदूंच्या अस्मितेसोबत खेळ केला असल्याची देखील चर्चा दुसऱ्या बाजूने रंगत आहे. हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि धार्मिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले. देशभरातून या विरोधात आवाज उठवला जात आहे. पवन कल्याण यांच्या या वक्तव्यानंतर सरकार हे प्रकरण हलक्यात घेणार नसून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट झाले. सनातन धर्म रक्षण मंडळ असावे की नसावे यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. पाहत रहा वृत्तम मराठी.